मी जय. नमस्कार, मी विरू. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आम्ही आलोय जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आमच्या सोबत आहेत भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ. तर ताई, तुमचं खरं तर या कार्यक्रमामध्ये, या जय विरूच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. स्वागत. आम्ही जळगावात आलोय खरं, पण जळगावातलं वातावरण बघून सध्या जसं वातावरण गरम आहे तसंच राजकारण पण गरम आहे असं कळलं आम्हाला. काय होय. खरंच तशी स्थिती आहे काय? निवडणूक आला तर वातावरण गरमच असलं पाहिजे ना, थंड असून कसं चालेल. मग नक्की वातावरण गरम करतोय कोण? सगळेच. तुमचा वाटा किती आहे त्याच्यामध्ये? निवडणुकांमध्ये वातावरण गरमच असलं पाहिजे. माझा वाटा काय, सगळ्यांचाच वाटा तिच्यात आहे. अच्छा, आता सध्याच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय वाटतंय? चित्र कसं आहे? चित्र पुन्हा पलटेल? मला भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांवर आमचं जे केडर आहे वर्षानुवर्ष, कारण 35 वर्ष झाले या ठिकाणून लोकसभेचा खासदार निवडून दिला जातो तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातला. त्यामुळे इथं भारतीय जनता पार्टीचं जे काही केडर आहे, आमचे नेते आहेत, आमचे पदाधिकारी आहे आणि जनता आमच्या सोबत आहे. आणि मला माहिती आहे की जनतेच्या विश्वासावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, कारण मी आजपर्यंत खंबीरपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आलंय. पार्टीशी मी कायम एकनिष्ठ राहिलेली आहे आणि मला वाटतं ह्या एकनिष्ठतेमुळे जनता ही एकनिष्ठतेने माझ्यावर विश्वास ठेवेल आणि ह्या माध्यमातून ह्या निवडणुकीत मी सामोर जातात ते माझ्यासोबत राहतील. पण स्मिताताई, पण तुम्हाला असं कधी वाटलं होतं की त्यांचं तिकीट करून आपल्याला तिकीट मिळेल? विषय हा नाहीच आहे. मी तळागाळातले कार्यकर्ते आहे. मी इतके वर्ष झाली काम करते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले, विधान परिषद आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राची महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून पण राहिलेली आहे. मला वाटतं तळागाळातल्या एखाद्या व्यक्तीच्या कामावर त्याचं तिकीट त्याला मिळत असतं आणि त्या माध्यमातून मला वाटतं ते मिळाले असं मला वाटतं. पण मॅम, लास्ट टाइम तुमचं नाकारलं होतं, पण यंदा तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे हो, मला कुठेतरी मनामध्ये विषय होताच हा की मागच्या वेळेला जरी तिकीट नाकारलेलं होतं तर यावेळेला माझा विचार नक्की पार्टी करेल, कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्या हातात आहे त्यावेळेला मलाही कुठेतरी वाटत होतं की ह्यावेळेस मला तिकीटचा नक्की विचार केला जाईल, कारण शेवटी जीही नावं होती त्या नावांमध्ये एकनिष्ठतेने काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे नक्कीच पार्टीने आजपर्यंत बघितलेलं. पण आता या लोकसभेसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय आहे त्या विचारण्याचं कारण म्हणजे, समजा उमेश पाटील ठाकरे गटात गेले तर दुसरं नाव म्हणजे तुम्हाला म्हणाले भाजपाचा केडर, तर तो पण भाजपाचा केडर किंवा काही नेते नाराज आहेत का? आता करण पवार पण तिकडे जाण्याची शक्यता आहे किंवा तिकडून त्यांना तिकडे मिळण्याची शक्यता आहे, चर्चा सुरू आहे असं बोललं जातं. तर ह्या सगळ्या आता इंटरनलच तुम्हाला फाईट जास्त करावी लागणार आहे, तर हे तुम्ही कसं काय घेणार? स्ट्रॅटेजी काय तुमची? भारतीय जनता पार्टीचं जे केडर आहे, आता माझे जे सगळे पदाधिकारी आहेत, अगदी मंडलापासून जे काही तालुके आमचे ह्या लोकसभेशी जोडले गेलेले आहेत, तिथलं जे भारतीय जनता पार्टीचं केडर ते खरोखर आजही एकनिष्ठ आहे. जसं मी एकनिष्ठतेने काम केलं तसं तेही वर्षानुवर्ष एकनिष्ठतेने काम करतायत. त्यामुळे ते केडरला कुठेही धक्का लागेल असं मला वाटत नाही, कारण शेवटी आम्ही नेहमी राष्ट्रप्रथम, नंतर पार्टी, नंतर स्वतः ह्या विचारावर, ह्या तत्वावर जगलेले लोक आहोत आणि त्या तत्वाला एकनिष्ठतेने मला असं वाटतं हे सगळं केडर सोबत राहील याच्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही म्हणालात की विचारांना तिलांजली कोण देणार नाही, तो विषय तुम्ही काढला. पण एकंदरीत आताचं राजकारण जर आपण पाहिलं, कोण कुणासोबत आहे इथून सुरुवात होते, हा याच्यासोबत, आणि मग ते विचार राहिलाय का राजकारणात? किंवा मला असं वाटतं आमचे लोक, आमच्यासारखे लोक अजून जिवंत आहेत तोपर्यंत एकनिष्ठतेत नक्कीच विचार आहे असं मला वाटतं. पण तुमचाच पक्ष सगळ्यांना जवळ करतोय असं काही नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सोडून येताना तो विचार त्यांनी ठेवून त्यांनी करावा असं प्रत्येकाचं हे असं. पण ज्या आधी भाजप सुद्धा राष्ट्रवादीला हेच करत होतं, राष्ट्रवादीवरती टीकाच करत होतं विचारांवरतून, आणि आता राजकारणामध्ये राष्ट्रवादीला सोबत घेतलंच की भाजपने. प्रत्येक वेळी जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार मला वाटतं काही गोष्टी कराव्या लागतात, त्या पद्धतीने केलेल्या आहे. अच्छा, आम्हाला आता कळलं की तुम्ही RSSचं खूप सुरुवातीपासून काम करता, तुमचे RSSचे संस्कार आहेत, ते त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरं म्हणजे माझे वडील संघाचे होते. ज्यावेळेला आणीबाणी इंदिराजींनी लागू केली होती त्यावेळेला माझे वडील नाशिक जेलला 1.5 वर्ष होते. त्यावेळेला इथले जे जुनं नेतृत्व आचार्यदादा ते दोघं एका बॅरेकला होते. त्या संस्कारात लहानाची मोठी झालेली आहे. नंतर मी वयाच्या 16व्या वर्षापासून ABVP जॉईन केली आहे. संघर्षातनं आलेलं आहे, विद्यार्थी चळवळीतनं पुढे आलेली आहे आणि मला वाटतं या संघर्षातनं पुढे येते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणजे परिवाराशी, एकनिष्ठ परिवाराच्या विचारांशी, तत्वांशी तडजोड आजपर्यंत कधी केलेली नाहीये आणि त्या तत्वामध्ये वाढल्यानुसार आज हे काम करताना खरंच एक वेगळा आनंद मला आहे की मी आजपर्यंत एकनिष्ठेने काम केले. आणि नेहमी माझं एक वाक्य असतं की मी भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यात जन्माला आली, मरताना मी भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच जाणार, कारण तत्वाशी तडजोड आयुष्यात होऊ शकत नाही. ताई, आता जसं भाजप सांगतं की राम मंदिराचा प्रश्न असेल, राम मंदिर उभारलं
बाकीच्या या सगळ्या गोष्टी केल्या, पण हे एवढेच विषय सामान्य मतदारांसाठी पुरेसे आहेत का? विकास पुरेसा म्हणजे विकास 10 वर्षात विकास झाला असं वाटत नाही आपल्याला. पण मला सांगा, प्रत्येकाला डोक्यावर छत दिलेलं आहे, प्रत्येकाच्या घरापुढे शौचालय दिलेलं आहे. आज शेतकऱ्यांना कधी स्वाभिमान योजना जी दिली, 12,000 रुपये दर महिन्याला जे दिले, वर्षाला दिले जातात, या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार जर सरकारच्या माध्यमातून, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून केला जातोय, तर मग सरकार जर सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभं आहे, तर हा विकास नाही तर अजून कोणता विकास आपल्याला अभिप्रेत आहे? बरं ताई, आता आपण तुमच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर मग इथे कशा पद्धतीनं अजून आणखी विकास व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे इथं फार मोठा प्रश्न आहे, कारण आमचे मुलं जे काही या ठिकाणी जन्माला येत आहेत, पण कर्मभूमी त्यांची होऊ शकत नाही आहे, कारण नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागतंय. तर मला असं वाटतं ह्या ठिकाणी मोठे उद्योग येण्याची गरज आहे. कोणताही मोठा उद्योग ह्या ठिकाणी येण्यासाठी वीज लागते, पाणी लागते आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी लागते. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ह्या ठिकाणी आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, विमानतळ ह्या ठिकाणी झालेलं आहे, पण पाण्याच्या बाबतीत मात्र थोडं आम्ही मागे आहोत. त्याच्यावर जर वर्क केलं तर मोठे उद्योग ह्या ठिकाणी येऊ शकतील आणि त्या माध्यमातून आमची जी काही मुलं आहेत त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हे अंतर कापण्यासाठी मला या ठिकाणी काम करायचं आहे. मग आता जळगावचं जर पाहिलं तर शहरी भाग खूप डिसेंट आहे, चांगला आहे, पण MIDC बघितलं तर MIDC काय इतकी प्रभावित नाही आहे पहिली गोष्ट. आणि जळगाव सारख्या शहरामध्ये IT पार्क नाही आहे. हा मोठा इश्यू वाटत नाही का तुम्हाला? नाही, हा मोठा इश्यू. मी तेच म्हटलं ना की आमच्या मुलांना बाहेर जाऊन नोकरी करावी लागते, त्याच्यासाठीच इथे मोठे उद्योग येण्यासाठी आवश्यकता आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातनं इथं पोटेन्शियल पण आहे, विषय पण आहे. त्याच्यासाठीच मला वाटतं आगामी काळात मला काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलून मोठे उद्योग कसे येतील यासाठी मी प्रयत्न करतो. पण ताई, जर आता या निवडणुकीमध्ये जर तुम्ही खासदार म्हणून निवडून आलाच तर बघ, जळगाव लोकसभेसाठीचं तुमचं विजन काय असेल? काय काय आणखी काय काय करू शकतो? निवडून आलाच असं नाही तर निवडून येणार हा आत्मविश्वास आहे तुम्हाला? पूर्णपणे आत्मविश्वास आहे. तर जनतेवर विश्वास आहे, माझ्या नेत्यांवर विश्वास आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. कारण तेवढं त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून खासदार, सगळ्यांनी यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी हे म्हटलं की उद्योगधंद्याच्या बाबतीत ह्या ठिकाणी महत्वाचा विषय आहे. या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय आहे. खऱ्या अर्थाने जर महिला सक्षम करायच्या केल्या तर एक वेगळा टर्न ह्या विषयामध्ये होऊ शकतो. आणि महिला उद्योजक, महिलांची संख्या पण इथं चांगल्या प्रमाणात आता वाढतीये. तर सरकारच्या माध्यमातून जे काही स्किल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, त्या माध्यमातून वेगळ्या व्यवसायांसाठी जर प्रवृत्त केलं तर एक महिला सक्षमीकरण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. बचत गटांचं खूप मोठं जाळं आहे. बचत गटांचं नुसतं महिला पैसे घेतात आणि देतात ते न करता त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी या ठिकाणी मला प्रवृत्त जर केलं तर त्या माध्यमातून ह्या ठिकाणी एक चांगला रोजगार उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून मला काम या ठिकाणी करायचं. मॅम, याच सोबत शेतकऱ्यांचा पण प्रश्न पडतो. पारोळा असेल, अमळनेर असेल, तो ड्राय बेल्ट जो आहे, त्या ड्राय बेल्ट वरती काय तुमच्याकडे सोल्युशन्स आहेत का? पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. शेती जर बारमाही झाली तर शेतकऱ्याचं जीवनमान उंच होऊ शकेल. पण आज जर विचार केला तर शेती आमची बारमाही पारोळा, एरंडोल, अंमळ या भागामध्ये नाही आहे, कारण त्या ठिकाणी पाणी नाही. तर धरण जे काही मोठे प्रोजेक्ट आमचे थांबलेले आहेत, थांबलेले म्हणण्यापेक्षा ते आता बऱ्यापैकी पुढे सरकले. पाडासरे धरण हा जो की आमचा एक महत्वाचा विषय आहे की ज्याच्यावर 6 तालुक्यांचं जीवनमान हे अवलंबून आहे, तो आता फायनल स्टेजला आला आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आमचं सरकार येणार, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आणि जळगावचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी नक्की जाणार. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मला मोठी संधी मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून हे जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 100% पूर्ण होतील हा मला काही विश्वास आहे. पाणी जर शेतकऱ्याला मिळालं, वीज मिळाली तर शेतकरी एकदा तर 3 वेळा पीक घेऊ शकेल आणि त्याचं जीवनमान उंचवू शकेल. याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नपूर्वक पावलं उचल, त्यात मला कुठे शंका नाही. काय तुम्ही शोले बघितला का? शोले बघितला? जय गुरु बघितले ना? तुमच्यासोबत आज मला प्रवास करायला मी आनंद मिळतोय. किती वेळा बघितलं शोले? शोले का? 3 वेळा. 3 वेळा. कुठला डायलॉग आठवतो सध्या परिस्थिती बघून? राजकारणाची परिस्थिती बघता आता कुठला डायलॉग आठवतो शोले? मग इथला सन्नाटा क्यों आहे? मी तेच म्हणणार होतो. इतना सन्नाटा क्यों आहे? कितने आदमी है? अरे बाप रे. वो तो आपको म्हणजे पता नाही कितना. कोणाला किती आदमी आहे? येणाऱ्या राजकारणात दिशा जातात. पण ते खरं तर तुम्ही सांगितलं पाहिजे, भाजपने सांगितलं पाहिजे कितने आदमी आहे, कारण की सगळे आदमी सध्या तुमच्याकडे येतात. खरं म्हणजे कितने आदमी आहे तो एक स्मिता काफी आहे. अच्छा, बर. पण काही जसं तुम्हाला कळलं की आम्ही दोघं जयवीरू आहोत, तर आमचा मोटिव्ह पण कळला असेलच तुम्हाला की आम्ही का असं फिरतो सगळीकडे. दिसतंय ना,
राजकारणाचं वातावरण तापलंय ते अजून तापवण्यासाठी फिरतात तुम्ही दोघं. हो पण ते तापणार आम्ही आहोत, कारण आम्हाला तुमच्या मतदारसंघात ना आता उभं राहायचंय. पण आता त्यासाठी काम करावं लागते, लोकात राहावं लागतं, 24 तास त्यांच्याबरोबर राहून त्यांची नाळ जुळवावं लागते. ज्याची नाळ जमिनीशी जुळलेली त्याला आयुष्यात कमी पडत नाही. कारण आम्ही जमिनीवर राहणारे लोक आहोत, त्यांच्या सुखदुःखात जाणारे लोक आहोत. 2 वाजता जरी फोन केला तर त्यांचा फोन आम्ही रिसिव्ह करतो. त्यांची जिथं अडचण निर्माण झाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन काम करतो. त्याच्यासाठी जनतेत विश्वास निर्माण करावा लागतो आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुम्हाला इथं त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. मॅम एक आता जाता एक आम्हाला प्रश्न पडला होता, आता तुम्ही सांगितलं तर बरंच होईल की आम्ही ऐकलं खडसे साहेब येत आहेत मागणी करून. तो केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाचा विषय आहे, त्याच्यावर मी काय बोलणार ते ठरवते. तुम्हाला काय वाटतं यावा परत त्यांनी? नेत्यांचा हा विषय आहे, त्यांनी ठरवावा. पण तुमचे पण नेते होते की ते इतकी वर्ष? हो, तो आम्ही जेव्हा सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो तेव्हा सगळे मिळून काम करतो. तो याच्या पुढे जे येतील त्यांच्यासोबत, भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे येतील त्याच्यासोबत मी काम करतो. नाही, खरं तर तुम्ही आज आम्हाला तुमचा एवढा वेळ दिलात आणि म्हणजे या जयविरूच्या टीम कडून तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आम्हाला असं वाटतं की आपण काय करतो, पुढे जाऊयात. आता काय, आता तुम्ही जर नाहीच म्हणता तर मग आम्ही आता शोधतो मग आम्ही आता दुसरा मतदार. 29 साठी शुभेच्छा तुम्हाला. आता आम्ही आहोत जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये आणि इथे आम्ही मतदारांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातला पक्ष कोणता आहे, त्यांच्या मनातला नेता कोणता आहे. निघायचं चला. काका काय वाटतंय सध्या इलेक्शन निवडणुका लागल्यात माहितीये कुठल्या लागल्यात? लोकसभेचे लागले. लोकसभेच्या. काय वाटतंय कोणाच्या बाजूने येईल वारं? अजून तर समोरचं एकच फिक्स झालंय ना बीजेपी कडनं, दुसरं कोणी अपोजिट अजून कोणाला मतदान कोणाला करणार का? नोटा दाबणार? नोटाच दाबायचं कारण काही विश्वास नाही राहिला कोणावरती. का हो? कोण केव्हा पुढे पलटी मारेल विश्वास नाही, त्यामुळे मी तर सांगितलं ना माझं मतदान कार्ड विक्री आहे. अरे बापरे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मतदान कार्डच विकायला काढलं का? हो विकणार आहे. ते टाळ्या वाजवत आहेत, ते भाजपला सपोर्ट देतात आणि ते टाळ्या वाजवत आहेत. काही विश्वास नाही राहिला लोकांवर. काय तुम्ही म्हणजे आमच्या समर्थनावर तो म्हणजे प्रचार कराल आमचा? मी फक्त बीजेपीचे माणसं आहे. आमदार फुटी गेले त्याच्या हिशोबानं ते बोलत होते. भाजपचे नाही फुटले ना हो. भाजप म्हणजे गेले. पण आरोप हाच होतो ना की भाजपने फोडले, आरोप असा होतो. मग ते योग्य आहे का? नाही, ते योग्य नाहीये. निवडणुका लागल्यात माहितीये कुठल्या लागल्यात? कोणत्या आहे रे? कोणत्या? लोकसभा. तुला माहित नाही? नाही, आपणला इंटरेस्ट नाही घेत त्यात. का बरं? अरे पण तू तरुण आहे, तूच इंटरेस्ट नाही घेतल्यावर कसं काय व्हायचं? मग बाकीच्यांना कसं आव्हान करशील? अरे काय कामाचं त्यांना मत देऊन, का बरं? कामाचे नित्य. मी बीजेपीला वोटिंग केलेली, मला नाही वाटत एवढं खास काही बीजेपीने काम केलेलं आहे. 370 370 हात लागतो. विकास काय काय झाला? काय तुम्ही सांगा मला. आपण विकासावर बोलू. 370 काय? तुम्ही तेच धर्म, तेच मुसलमान, तेच त्याच्या व्यतिरिक्त काही वर्किंग सांगा ना. मोस्ट फेवरेट नेशन जो आहे हा मोस्ट फेवरेट नेशन दर्जा पाकिस्तानला काँग्रेसने दिला होता 2004 ते 14 या दरम्यान. काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे अतिरेक्याच्या माध्यमातून बऱ्याचदा बॉम्ब धमाके आले आणि बॉम्ब धमाके झाल्यानंतर त्यावेळेचे पंतप्रधान काय सांगायचे, कोणतं ते अतिरेक्यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉम्ब धमाका केला. दुसरं काय सांगायचे की बोलतो रे बाबा बेरोजगार. तुम्ही जाऊ द्या, तुम्ही दिशा त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस हिंदू धर्म खतरे में ह्या गोष्टीचं काही झालं होतं का? आता बीजेपीची सत्ता असल्यावर हिंदू धर्माचे कट्टर असल्यावर तरी ते म्हणतात की बुवा हिंदू धर्म खतरे. कशाबद्दल खतरे आहे? धर्माच्या आधारित राजकारण नको. धर्माच्या आधारित केव्हा नव्हतं, केव्हा झालं होतं? धर्माच्या आधारित 10 वर्षापासून राजीव गांधी, पी.व्ही. नरसराव मशिदीमध्ये जात होते मतदान मागण्याकरता. आता जेव्हा
इमाम बुखारीकडे जात मला होते. सांगा. इमाम बुखारीकडे जात होते मतदान मागण्याकरता. बरं, धर्माच्या आधारावर कोण नव्हतं बरं, गेलं? याच्या सगळे व्यतिरिक्त येता जाता सगळे होते. आले. असं नाही ठीक आहे. आहे. तुम्ही सांगताय, तुम्ही बोलताय. नाही, MFM कडे जात होते. MFM अजून आपला नाही, मोदी जनरेशन. दिल्ली सरकारचा विषय मी आता घेतो. तुम्ही पुरा भारताचा विषय घेता ना. केजरीवाल या व्यक्तीवर काय गुन्हा आहे की त्या व्यक्तीला तुम्ही जेलमध्ये टाकलं, मुख्यमंत्र्याला एका तिसऱ्याच्या सांगण्यावर न. आता हे व्यक्ती सांगतो की हा व्यक्ती त्या गोष्टीमध्ये सहभाग घेतो, तुम्ही मला अटक करणार, काहीतरी मला जेलमध्ये टाकणार. एव्हिडन्स सापडल्यानंतर काहीच नाही. एव्हिडन्स सापडल्याशिवाय काहीच होत नाही. नाही. विरुद्ध बोललं म्हणजे तुम्ही नाही, 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 तसं नाही. त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकणार. आपण- याला ऐका, ऐका, ऐका. काय हुकुमशाही नाही, झाली नाही, हुकुमशाही नाही. हुकुमशाही झाली ना. बरं, एक मिनिट हुकुमशाही दादा. लागेलच. नाही, नाही, हुकुमशाही नाही. 200 युनिट आज गरीब गोरगरिबासाठी 200 युनिट काय मीटर मध्ये सवलत. आज जर 1000 रुपये जर ते वाचताय घरामध्ये, तो व्यक्ती 1000 रुपयात त्या लेकरासाठी काही घेऊ नाही शकत का? तर 200 युनिट जर त्याने फ्री दिले, शिक्षा फ्री आहे. ज्या काँग्रेसच्या राज्यात होत्या त्या ठिकाणी 200 ऐकून युनिट घ्या. दिले का? मला देश पातळीवरचं झालं. जळगावला काय मिळालं तेवढं सांगा. काहीच नाही. काहीच नाही. झिरो जळगावला काय झिरो. जळगावचे रस्ते आता बदलून राहिले. ठीक आहे, तुम्ही म्हणताय भाजपने नाही केलं, तुम्ही म्हणताय भाजपने केलं, तुम्ही म्हणताय दुसरंच सरकार आलं पाहिजे. हा, एक्झॅक्टली आमचं पण तेच मत आहे. त्यासाठी आम्ही दोघे मतदारसंघ शोधत होतो. तर आम्ही जळगावमध्ये निवडणूक लढवू का? हा? काय गोरगरीब जनतेसाठी काम करत असतात 100%. पण आम्ही लढवलं तर चालेल. तुम्ही सगळे तरुण मित्रमंडळ पाठीमध्ये देणार आम्हाला. तू मागाशी मतदान करणार नव्हता पण आम्हाला करशील. मी कोणासाठी बोललो हे लक्षात ठेवा की आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्यानुसार मी बोललो. आता आम्ही राहतो ना. तरुण पिढी जर का पुढे लढेल तर तरुण पिढी त्यांच्या मागे राहणार आहे आणि सोबत सुद्धा राहणार आहे. मला सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिच्यात 100% गोरगरीब जनता इलाज करते. रोगराई लांब करण्याचा प्रयत्न करते. तिथं तुम्ही सवलत आणा. तिथं काही तुम्हाला डेव्हलप करता आलं त्या गोष्टी करा. तुम्ही जातीच्या आधारात जर राजकारण करत असाल आणि गोरगरीब जनता तशीच मरत असणार तर मग फायदा काय त्याचा? बेसिकली तुमचं म्हणणं विरोध आहे. मी सुद्धा 2016-17 वोटिंग केली. मी वोटिंग केलेली बीजेपीला. हे थांबेल असं वाटत नाही अजिबात. त्याच्यामुळे आम्ही मतदारसंघाच्या सुद्धा थोडंसं पुढे निघू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.